की शेवकांनी मला फसवलं. कोणाला फसवलं बाबांनी? सेवकाला फसवलं. पण आता सेवक मार्गदर्शकाला फसवतात. सेवक मार्गदर्शकाला फसवतात. कसे फसवतात मी सांगतो. आताच मी जेव्हा त्या माझ्या पारसुनी परिसरातून आलो कुंसर गावी, बालक दादा ठावकरला घेण्यासाठी आम्ही गाडी घेऊन गेलो नाही, आणि एक सेवक आला, म्हणते माझे 7 दिवसाचे कार्य संपले, पण आता तुम्हाला 3च दिवसाचे द्यावे लागतील म्हणते. कसं कसं फसवलं मार्गदर्शकाला सांगा. आता मार्गदर्शकाने 7 दिवसाचे कार्य दिले, 7 दिवसाचे संपले. सेवक काय म्हणते, आता मला गावाला जावायचं आहे, तुम्हाला 3च दिवसाचे कार्य द्यावं लागतील म्हणते. फसवलं मार्गदर्शकाने, दिले मार्गदर्शकाला 3 दिवसाचे कार्य. कोण भोगन रे भाऊ? नियम काय म्हणते? सेवक मार्गदर्शकालाही फसवतात. म्हणून मगाशी आम्ही या खुर्चीवर येऊन बसलो, आमच्या पायात जुत्या चपला होत्या. आजच्या कार्यक्रमाचे संचालक काय म्हणतात, या मंडपाच्या आतमध्ये कोणीही जुते चप्पल घालून येऊ नये. जुते चप्पल मंडपाच्या बाहेर गेटवर ठेवावे. बरेचशा ठिकाणी खूप चपला राहत होत्या, पण तिकडे ठेवल्या. पण कोणाची चप्पल माझ्या मावशीची 400 रुपयाची असेल, कोणाचा जुता 500 रुपयाचा असेल, आणि नेऊन ठेवले तिकडं. आता चोरी गेले का काय गेले? नाही. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे, नेत्र तेव्हाकडे, हात चोरी करी, ही का भक्ती खरी? पडते मन बाहेर. नाही, विचार करा. पण आम्ही चोरी करणार नाही, सर्वांनी वचन दिला रे भाऊ. तरी मौदाच्या आश्रमातून पेट्यात चोरी गेल्या, कोटचे चोराले असतील. नाही, म्हणून विचार करण्याची वेळ आहे. नाही तर मी 2-4च मुद्दे घेणारा, वेळ खूप कमी आहे. आणि मी 11 तारखेला खापा या गावून शिवरा पफेरा या मार्गावरून मी बालाघाटला गेलो 11 तारखेला. आणि जाता जाता मी कोमली गावामध्ये थांबलो. कोमली गावामध्ये थांबल्यानंतर मी फत्तूसिंगजी ठाकूर यांच्या हॉटेलवर थांबलो. थांबल्यानंतर त्या ठिकाणी विचार केला, विचारणा केली, एकामेकासोबत बसलो. त्यांनी सांगितलं की आमची रिश्तेदारी मोगरा या गावी आहे, आणि गुरबेले परिवार आमचे रिश्तेदार आहेत. मग मी तिथून गुरबेले परिवाराला फोन पण केला. इथे बसल्यानंतर